आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला तर मागील 4 ते 5 दिवस पुण्यातील किमान तापमान 20 अंशांवर असल्याने उष्णता जाणवत होती। पीएमपीएलच्या स्वारगेट आणि निगडी डेपोतही सीएनजी स्टेशन उभारणार। 20,000 किलोमीटरचा पल्ला वाचणार तर 200 बसेसना दुसऱ्या डेपोत जाण्याची गरज भासणार नाही। पिंपरी चिंचवड पोलिसच महानगरपालिकेचे थकबाकीदार, पोलीस आयुक्तालयाने थकवले 7.5 कोटी। पुणे जिल्हा बँकेकडून 396 कोटींचं पीक कर्ज वाटप। रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाचं 57.83% उद्दिष्ट पूर्ण। कर्ज वाटपात बटाटा, कांदा, ऊसाचा समावेश। पुण्यातून विदेशात जाणे आता सुलभ झालंय। लाखो पुणेकरांकडे पासपोर्ट। पुण्यात शिक्षणासाठी परदेशवारी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं। पुण्यात महागड्या स्कॉचमध्ये भेसळ। उत्पादन शुल्क विभागाकडून भेसळयुक्त मद्याच्या बाटल्या जप्त। 1 जण ताब्यात। भोरमध्ये पैलवान साम्राज्य पुणे जिल्हा केसरी भव्य कुस्ती स्पर्धा पार पडली। राज्याच्या विविध भागातून 177 पैलवान सहभागी। मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक। सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा। पुण्यातील घटना